थर्मल. आता आपण करतोय थर्मल अनालिसिस. ओके, तर प्रिफरन्समध्ये जाऊन पहिले थर्मल. ओके, देन प्री प्रोसेसर. पहिले प्रॉब्लेम स्टेटमेंट ही आहे, लाईक ह्या 3 मटेरियल्स आहेत. एक प्लेट आहे, 3 मटेरियल्सची डिवाईड केली त्याला. ठीक आहे, ओके. पहिल्याची कंडक्टिव्हिटी, दुसऱ्याची कंडक्टिव्हिटी, तिसऱ्याची कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी दिली आहे, त्यामुळे आपल्याला मटेरियल इम्पोर्ट नाही करायचं, आपणच सेट करायचं आपल्यानुसार. ओके. ठीक आहे, टेम्परेचर ह्या लाईनवरती ॲक्ट होतं आहे 60 डिग्री सेल्सिअस. कन्व्हेक्शन ह्या लाईनवरती ॲक्ट होतं आहे 25 प्लस कन्व्हेक्शनसोबतचं बल्क टेम्परेचर 400. जॉमेट्री दिली आहे 30 20 अँड हाईट 40 अँड थिकनेस इज 20 mm. ओके, चला. हे सगळं गिवन असतं. हो. सो लेट स्टार्ट द प्रोसेस. प्री प्रोसेसर एलिमेंट टाइप, ॲड डिलीट, ॲड सॉलिड अँड कॉर्ड नोड 55. ओके, ऑप्शन्स प्लेन थिकनेस, बिकॉज आपल्याला थिकनेस ॲड करायची आहे. क्लोज. देन रिअल कॉन्स्टंट, इथे आपण थिकनेस देतो. ॲड ओके, थिकनेस आपली 20 mm आहे. आपण सगळे युनिट्स ह्याच्यामध्ये mm मध्ये देतो. ओके, क्लोज. देन मटेरियल प्रॉपर्टीज, टेम्परेचर युनिट्स सेल्सिअस. ओके, देन मटेरियल मॉडेल्स, इज थर्मल, कंडक्टिव्हिटी, आयसोटॉपिक. पहिल्याची कंडक्टिव्हिटी किती आहे? 30. ओके, देन अगेन मटेरियल न्यू मॉडेल, पहिले मटेरियल ॲड झालं, आता दुसरं मटेरियल. आयसोटॉपिक, दुसऱ्याची किती आहे? 20 हे वाला. ओके, देन परत थर्ड मटेरियल ॲड करायचं. ओके, त्याची पण सेम 20. ओके, आता तिन्ही मटेरियल आपले ॲड झालेत. ओके. क्लोज. आता मॉडेलिंग, क्रिएट की पॉईंट्स इन ॲक्टिव्ह सी एस. पहिला 0 अप्लाय, एक्स डायरेक्शनमध्ये परत 30 अप्लाय, प्लस 20 अप्लाय, प्लस 20 अप्लाय. हाईट किती आपली? 40 अप्लाय, ओके, सेव्ह डी बी. आपले सगळे की पॉईंट्स प्लॉट झाले. की पॉईंट्ससाठी आपण लाईन घेतो, लाईन्स, स्ट्रेट लाईन, हे सगळे कनेक्ट करायचे. ओके, लाईन्स प्लॉट झाले. आता आपल्याला ह्याच्यात एरिया क्रिएट करायचं. क्रिएटमध्ये जाऊन एरियाज, आर्बिटरी, बाय लाईन्स. हा पहिला एरिया, अप्लाय. सेकंड एरिया, अप्लाय. थर्ड एरिया, अप्लाय. ओके, सेव्ह डेटाबेस. आता प्लॉट कंट्रोल, नंबरिंग, पहिले 3 ऑन करायचे. की पॉईंट नंबर, लाईन नंबर, एरिया नंबर. नो नंबरिंगच्या जागी मटेरियल नंबर. ओके, प्लॉट एरियाज, परत प्लॉट एलिमेंट्स. क्लोज. हे काय होतं? हे एलिमेंट नंबरिंग भेटले ना सगळ्याला. हां. हे कंपल्सरी करायचंच का? हो. हे केलं नाही तर रिझल्टवरती काही फरक पडत नाही ना, फक्त सरांना दाखवायसाठी की वेगवेगळे मटेरियल ॲड केले. ओके. आता मेशिंगमध्ये जाऊन मेश टूल, सेट, मटेरियल नंबर 1. ओके, स्मार्ट साईज 1, मॅश, अप्लाय. आता आपण ग्लू नाही, ग्लू नंतर करू. ठीक आहे, पहिले मॅश करून. ओके, एक सेकंड थांबा. रिझ्यूम डेटाबेस. मॉडेलिंगमध्ये आपण पहिले हे केलं, परत क्रिएटमध्येच ऑपरेट आपण ग्लू करायचं राहिलं त्याला. समजलं का? हां. ऑपरेट, बुलियन्स, ग्लू. 3 एरियाज ग्लू केले आपण. एरियाज जर बाय चान्स ग्लूच्या जागी दुसरं काही दिलं असेल तर, सोबत असं तर ग्लूच करावं लागणार ना आपल्याला. आणि जर सेपरेट दिलं असेल तर मग काहीच नाही करायचं ओके. सेपरेट. हां, ओके, ग्लूच करायचं आहे. 3 घेतले म्हटलं, सोबत असलं ग्लू करायचं. झालं ऑपरेट. अजून करायला आपलं क्रिएटमध्येच झालं सगळं. एरियाज पण क्रिएट झालं आपलं. ओके, आता मेशिंग, मेश टूल, पहिल्या मटेरियलला मॅश करायचं आपण. ओके, स्मार्ट साईज 1, मॅश फर्स्ट मटेरियल. ओके, परत मॅश टूल, सेट, मटेरियल नंबर 2. ओके, मॅश
शेजारचं मटेरियल. ओके, परत मॅच टूल, सेट, थर्ड मटेरियल. ओके, मॅश दिस. ओके, सेव्ह डेटाबेस. आता प्लॉट कंट्रोल, नंबरिंग, पहिले 3 ऑन, मटेरियल नंबर. ओके, हे 3 वेगवेगळे मटेरियल आपले. हां गॉट फर्स्ट इट. मटेरियल, सेकंड मटेरियल, थर्ड मटेरियल. ठीक आहे. आता हां. लोड्स अप्लाय करायचे. डिफाईन लोड्स. अप्लाय थर्मल टेम्परेचर ऑन. आता क्वेश्चनमध्ये बघायचं आहे. क्वेश्चनमध्ये काय आहे, ह्या लाईनवरती टेम्परेचर ॲड झाले, मग टेम्परेचर ऑन लाईन्स. ही लाईन सिलेक्ट करायची. किती याच्यामध्ये, इथे मग टेम्परेचर 20 डिग्री 60 डिग्री सॉरी, मग इथे बरं टेम्परेचर व्हॅल्यू 60 सेल्सिअस आपण वरती सेट केलं. ओके, ते सेल्सिअसचं परत दाखव, सेट कसं करायचं. मटेरियल प्रॉपर्टीजमध्ये मटेरियल टेम्परेचर युनिट्स इथे. ओके. ओके, परत लोड्समध्ये होतो आपण. आता हे थर्मल अप्लाय टेम्परेचर अप्लाय केलं. आता कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन. हे बघ इथे फ्लक्स पण तुला म्हटलं होतं, फ्लक्स पण देतात कधी कधी. हां हां. टेम्परेचर कन्व्हेक्शन पण ऑनलाईनवरती. आता मला क्वेश्चनमध्ये काय आलं पेपरमध्ये, असं कन्व्हेक्शन आलं होतं. आणि Okay. क्वेश्चनमध्ये सांगितलं की कन्व्हेक्शन इज ॲक्टिंग फ्रॉम इनर साईड ऑफ द वॉल. मी पीयूडीला 3 वेळेस विचार, म्हणजे ओमकारच्या मला 3 वेळेस विचारलं लॅब असिस्टंटला आपला ऑनलाईन, की कसं ॲक्ट करू. तो म्हणे लाईनवरच ॲक्ट करू. पीयूडीला पण विचारलं, तो म्हणे लाईनवरच ॲक्ट करू. त्यामुळे तुला पण जर का पेपरमध्ये नाही समजलं, लाईनवरच ॲक्ट करायचं. ज्यावेळेस ओके. बाय चान्स दिला असेल तर मग एरियावर हा करा. एरियावरती करायचं. ऑन लाईन्स ह्या लाईनवरती अप्लाय. कन्व्हेक्शनची व्हॅल्यू किती आहे 25. आणि बल्क टेम्परेचर त्यासोबत किती आहे 400. 400. ओके, ओके. हा झाला आपला सगळा प्रॉब्लेम डिफाईन. सेव्ह डेटाबेस. सोल्युशन सॉल्व करंट एलएस. ओके, सोल्युशन इज डन, म्हणजे सगळा प्रॉब्लेम बरोबर आहे. गॉट इट. आता जनरल पोस्ट प्रोसेसर, रिझल्ट, फर्स्ट सेट, हे तर सेमच आहे. प्लॉट रिझल्ट, कंट्रोल प्लॉट, नोडल सोल्युशन, एफ सोल्युशन, नोडल टेम्परेचर. ओके, ओके. कळलं. वो. आपण नोडल सोल्युशन, थर्मल ग्रेडियंट. डन. डन. आणि बाय चान्स जर फ्लक्स दिला असेल तर मग थर्मल फ्लक्स. हां, आता दाखव ना. नाही ते थर्मल फ्लक्स आता रेड होतो कारण आपण फ्लक्स दिलाच नाही. रेड मीन्स रॉंग. Yes. कूल. आता बाहेर ह्या जॉमेट्रीमध्ये एक सीन पण येऊ शकतो की इथे कसा होल असू शकतो. तर होल किती कसं प्लॉट करायचं माहिती आहे ना. नाही. फॉर एक्झाम्पल इथे होल दिला आता. हां. ठीक आहे, तर मग आपण मॉडेलिंगमध्ये जाणार. SMDB मॉडेलिंग, क्रिएटमध्ये एरियाजमध्ये सर्कल, सॉलिड सर्कल. आता एक्सपासून किती घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल हा असा येते इथे सेंटरला, म्हणजे 30 + 20 + 10. एक्स डायरेक्शनला किती झालं 30 + 20 + 10 50 60. आणि सर्कलची पेन दे. आणि इथून हाईट घे समज असेल अशी ही 10 घे, 5 घे 5. हां. ठीक आहे Ideal आहे. 5. हां. आणि रेडियस ह्याची घे 10 घे. चल अप्लाय. थोडं चुकलं गणित पण ठीक आहे, एक्झाम्पल म्हणून सांगतो हां. शिकवण्यासाठी. ओके, आणि परत होल पाडायचं आहे ना. हां. तर मग ऑपरेट बुलियन्स, सबट्रॅक्ट एरियाज. ह्या एरियामधून हा एरिया सबट्रॅक्ट करायचा आहे. ओके, मग हा एरिया. ओके, आता इथे नाही म्हणणार कारण आपण जॉमेट्री हे केली आहे ओके. नाही का 3 ग्लू. हां कळ. गॉट इट. त्यामुळे एवढंच, बाकी इट्स डन. थर्मल झालं. ओके.